नमस्ते. आज आपण देठाची भाजी बनवणार आहोत. महाराष्ट्रामध्ये ही भाजी देठाची भाजी म्हणूनच ओळखली जाते. तर देठ म्हणजे कशाचा? तर जे राजगिराचं रोप असतं किंवा बरेच जण त्याला चवळी असंही म्हणतात. तर त्याचे जे देठ असतात ते जून झाल्यानंतर त्याचे देठ असे कापून विकायला येतात. तर ते त्या देठांपासून ही भाजी बनवतात. इंग्लिशमध्ये याचं नाव आहे अमरनाथ स्टेम. तर अशी ही अतिशय रुचकर आणि चविष्ट आणि खूप पौष्टिक भाजी बनते. पहिल्यांदा हे असं आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आणि आता धुतल्यानंतर याला चिरायचं आहे. तर कसं क्लीन करायचं ते मी तुम्हाला दाखवते. जिथून ह्या पालवी फुटलेले असतात त्या जे थोडासा भाग असतो तो कट करून टाकायचा. पुढचं मागचं टोक कट करायचं. आणि आता जर अशा देठ कोवळे असतील तर मात्र त्याचे डायरेक्टली तुम्ही 2 भाग करून सुद्धा घेऊ शकता, जसं आपण शेवग्याची शेंग कट करतो त्या पद्धतीने. पण जून असेल तर मग तुम्ही याला कट करून एकाचे 2 भाग असे पण कापून घेऊ शकता. तर हे या पद्धतीने. आता हे जून देठ आहे तर याला पुढचा मागचा भाग काढायचा. थोडासा ह्याच्या शिरा जर कठीण असतील तर त्या आपण व्यवस्थित काढून घ्यायच्या. जसं आपण शेवग्याची शेंग क्लीन करतो तसंच, फक्त शेवग्याची शेंग आपण मधून कापत नाही. तर हे देठ आहेत तर याला आपण मधून कापतो. आता हा मोठा देठ आहे तर याचे आपण अर्धे करायचे आणि अर्ध्या भागाचे सुद्धा आपण परत 3 भाग करणार आहोत. तर हे पहा, आतमध्ये एकदम असं ओलसर लुसलुशीत भाग असतो. आता याला पुन्हा आपण 2 ते 3 भागामध्ये कट करून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला ही भाजी खाताना व्यवस्थित खाता येईल आणि शिजायलाही सोपी पडते. तर या पद्धतीने आपण ही सगळे देठ आहेत ते स्वच्छ करून घेणार आहोत. ह्या देठाची भाजी खूप पारंपरिक आहे आणि सर्वत्र अगदी सहज उपलब्ध असते. शेताच्या बांधावर पावसाळ्यामध्ये तर भरपूर प्रमाणात येते. आणि दुसरं म्हणजे सगळ्यांना खाण्यासारखी भाजी आहे. कोणालाही या भाजीमुळे त्रास होत नाही. आता हा एकदम कोवळा देठ आहे बघा, तर याला कट करायची पण गरज नाही. हाताने सुद्धा हा सहज तुटतोय. तर हा आपण आहे असेच याचे तुकडे करून घेणार आहोत. हा पहा, एकदम कोवळा देठ आहे. तर असे देठाचे जेव्हा विकायला येतील तेव्हा ही रेसिपी नक्की ट्राय करा. खूप रुचकर लागते आणि टेस्ट याची अप्रतिम आहे. एक युनिक टेस्ट याला येते. तर सुरुवातीला कुकरमध्ये अगदी थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ह्या धुवून घेतलेले जे आपले देठ आहेत ते आता याच्यामध्ये घालायचे. थोडंसं चवीनुसार देठाच्या अंदाजानुसार मीठ घालायचं आणि कुकरला मीडियम फ्लेमवर आपण 2 शिट्ट्या देणार आहोत. खूप आपल्याला गिरगिरीत असे हे देठ शिजवायचे नाही. थोडेसे हलके कच्चे राहिले तरी चालतील, कारण आपण याला पुन्हा वाफ देणार असतो. तर कुकर थंड झाल्यानंतर पहा, हे देठ असे मऊ झालेले आहेत आणि व्यवस्थित शिजले गेलेले आहेत. तर आता याच्यातलं जे जास्तीचं पाणी आहे ते आपण निथळून घेणार आहोत. हे पहा, अगदी देठ व्यवस्थित शिजले गेलेले आहेत. खूप झटपट भाजी तयार होते. या भाजीमध्ये म्हणाल तर फायबर्स भरपूर असतात. ते पण सोल्युबल आणि इनसोल्युबल डायटरी फायबर्स असतात. आपल्याला कोलेस्ट्रॉल कंट्रोलला ही भाजी मदत करते, वेट रिडक्शनला मदत करते. अशी ही भाजी आता आपण जिरे, मोहरी सुद्धा एकदम बारीक मोहरी याच्यामध्ये घालणार आहोत. थोडंसं हिंग घालायचं, जिरे घालायचे, 2-3 लसूण पाकळ्या चेचून घालायच्या आणि आता हे मंद गॅसवर आपण परतून घेणार आहोत. तर याच्यामध्ये एक छोटा कांदा बारीक कापून मिक्स करायचा. कांदा लवकर भाजण्यासाठी याच्यामध्ये कांद्याच्या अंदाजानुसारच थोडंसं मीठ घालायचं. आता कांद्याचा कलर चेंज झाला, थोडा कांदा ट्रान्सपरंट झाला असं वाटलं की याच्यामध्ये आपण मसाले घालणार आहोत. तर मसाल्यामध्ये अगदी थोडीशी हळद घालायची आणि तुम्हाला किती तिखट आवडत असेल त्याप्रमाणे घरचा तिखट घातला मसाला तरी चालेल किंवा कांदा लसूण मसाला. आत्ता मसाल्यामध्येच आपण थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घालणार आहोत. तर ही भाजलेल्या कोथिंबीरीची चव सुद्धा या भाजीला खूप छान येते. अर्धा चमचा जिरे पावडर घालायची. आता हे सर्व मसाले अगदी व्यवस्थित एकमेकांमध्ये मिसळतील असे परतून घ्यायचे. आता हे मसाले तुम्हाला कोरडे दिसत आहेत तर हे आपण कोरडेच ठेवणार आहोत. आता निथळून घेतलेली जी आपली शिजलेली देठं आहेत ती याच्यावर मिक्स करायची. मिक्स केल्यानंतर अलगद हाताने थोडंसं याला हलवून घ्यायचं आणि याच्यावर आपण पाण्याचा हबका देऊन लगेच झाकण लावायचं, जेणेकरून तो मसाल्याची जी वाफ तयार होते ती या देठांमध्ये मुरून जाते आणि मग या देठांना अगदी छान असा चव आणि वास येतो. आता 2 मिनिटांनंतर झाकण काढायचं आणि हे सगळे मसाले या देठांबरोबर एकसारखे करून मिसळून घ्यायचे.
तर अतिशय झटपट अतिशय पौष्टिक होणारी रेसिपी आहे. विटॅमिन ए सीनी परिपूर्ण आहे, विटॅमिन के याच्यामध्ये आहे आणि एक्स्ट्राचं फॅट म्हणून आपण याच्यामध्ये कारळ्याचं कूट 1 चमचा घालायचं आणि भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट 2 चमचे घालून 1-2 मिनटं याला पुन्हा एकदा वाफ द्यायची. आता ह्या स्टेजला पहा, सगळे मसाले एकमेकांमध्ये मिसळलेले आहेत. आता देठही छान आपले रसरशीत शिजलेले आहेत. तर आपली भाजी तयार आहे. गॅसची फ्लेम आहे ती बंद करायची. ही भाजी आपल्या हाडांसाठी चांगली आहे, इम्युनिटी वाढवण्यासाठी चांगली आहे, कॅल्शियम आयर्न तर भरपूर आहेच. तर नक्की ही भाजी सीझनलला ट्राय करा. आणि जर तुमच्याकडे पालेभाजी नसेल तर ही भाजी खाण्यामध्ये असेल तर पालेभाजीची सुद्धा गरज नाही. भाजी खायची कशी, तर कोवळे देठ असतील तर ते तुम्ही अख्खे तसेच खाऊ शकता. जून देठ आहेत त्याचे मात्र थोडेसे फायबर निघाले तर ते काढून बाजूला टाकू शकता. हे देठ आहेत ते चोकूनही खाऊ शकता. तर अशी ह्या देठांपासूनची भाजी नक्की बनवा. तुम्हाला रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा आणि जे आपल्या जुने पारंपरिक पदार्थ आहेत ते मात्र बनवायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.